नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजच्या आपल्या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजची कोरोना व्हायरसची अपडेट घेऊयात. तर जगभरामध्ये ज्या काही केसेस आता समोर आलेल्या आहेत त्या एकूण पॉझिटिव्ह केसेस आहेत 42,71,358. त्यापैकी 2,87,559 इतके जण सध्या दुर्दैवाने आपल्या सहवासामध्ये राहिलेले नाही आहेत. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 15,35,058. तसंच राज्यानुसार जर या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्र राज्याचा सध्या प्रथम क्रमांक लागत आहे. तर ही एक आपल्या सर्वांसाठीच एक चिंतेची बाब आहे. तर असो, सगळ्यांनी काळजी घ्या, निरोगी राहा. तसेच हा संसर्गजन्य रोग असल्या कारणानं आपल्यामुळे इतरांचं आरोग्य धोक्यात येऊ नये याविषयी सुद्धा खबरदारी बाळगा. तर आता आपण आजच्या चर्चेकडे वळूयात. तर आजच्या या दैनिक लोकसत्ता या आजच्या भागामध्ये आपण संपादकीय, अग्रलेख आणि कुतूहल याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेला सुरुवात करण्याआधीच मित्रांनो बघा किती चांगली गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे, तीच की सतत चांगला विचार करत राहा, वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच एक मार्ग आहे. स्वामी विवेकानंद. खरंच आहे ना, वाईट विचार करण्यापेक्षा आपण जर चांगले विचार करत राहिलो तर त्यातून मिळणारी जी काही आपली पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला एक मदत होईल. तर वाईट विचार करण्यापेक्षा चांगला विचारच आपण करूयात, असाच आजचा आपण इथून बोध घेऊया. तर आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजचा दैनिक अंक लोकसत्ता यामध्ये आपण संपादकीय या भागामध्ये स्वदेशीचा सोस, संपादकांनी या लेखामध्ये जे काही आपले सैन्य दलांची गरज वाढवून दाखवण्यासाठी आव्याढव्य अशा आयातीवर भर देऊ नये असं जे काही वक्तव्य आपले सेनादलचे माजी प्रमुख यांनी जे काही म्हटलं आहे, तर याविषयी यांनी इथे सध्याच्या परिस्थितीचं आवाहन आणि यांनी जे काही वक्तव्य केलं आहे याचा एक संबंध जुळवण्याचा संपादकांनी इथे प्रयत्न केला आहे. तर याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे या भागामध्ये चर्चा करणार आहोत. त्यानंतर टाळेबंदी नंतर काय, समोरच्या बाकावरून या लेखामध्ये आपले अर्थमंत्री जे आहेत माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी तिसऱ्या टाळेबंदी नंतर काय या लेखामध्ये सुद्धा आता जे काही आपण करत आहोत याविषयी त्यांनी एक वास्तवदर्शी चित्रण जे काही केलेलं आहे याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. त्यानंतर अन्वयार्थ या भागामध्ये कोरोना काळातील मूक युद्धे, यामध्ये जे काही आता सध्या आपल्या या कोरोनाच्या वाईट काळामध्ये कोरोनाशी दोन हात करण्यासाठी राज्यातले आपले महाराष्ट्र राज्यामधील जे काही सगळे शिक्षक, त्यांना जे काही काम आपल्या शासनाने मला सांगितलेले आहे ते कसं योग्य रीतीने पूर्ण केलेलं आहे, तरी सुद्धा त्यांची कोणी सुद्धा दखल घेत नाही. याविषयी जे यांनी इथे अन्वयार्थ आपल्याला सांगितलं आहे तर ते सुद्धा समजावून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे आजचा आपल्या पर्यावरणशास्त्र या विषयाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण नेहमी कुतूहल हे पाहत असतो. तर यामध्ये आपण आज जैवविविधता आणि प्रदेशनिष्ठा या भागाविषयी जाणून घेणार आहोत. तर चला आता आपण आपल्या मूळ चर्चेला सुरुवात करूयात. तर आजच्या संपादकीय या भागामध्ये आपल्या संपादकीय काकाश्रींनी स्वदेशीचा सोस या शीर्षकाखाली जे काही विचार मांडले आहेत त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मूळ मुद्दा असा आहे की आपलं भारतीय सैन्य दलाने जे काही महागड्या साधनांचा आग्रह टाळावा आणि मेक इन इंडियाच्या जे काही माध्यमातून स्वदेशीच्या जे काही शस्त्र सामग्री आहेत याकडे वळावं, हे तुर्तास असं जे काही आपलं वक्तव्य आपल्या माजी सेनादल प्रमुखांनी केलं आहे. तर याविषयी त्यांनी इथे ताशेरे ओढलेले आहेत. तर यांचं असं म्हणणं आहे की सेनादलाची गरज वाढवून दाखवत अवाढव्य अशा आयातीवर भर देऊ नये. हे तिन्ही दलाच्या समन्वय प्रमुखाचे म्हणणे हे आपल्याला मान्य होण्यासारखेच आहे, पण यात अपरिहार्यता किंवा आणि स्पर्धा हे सुद्धा दोन मुद्दे यामध्ये उपस्थित होत आहेत. आता काही मुद्द्यांचे आपले प्रेम हे काळाच्या ओघात त्यामधील जो काही फोलपणा आहे किती वेळा जर समोर आला तरी ते कमी होण्याऐवजी नेहमी वाढतच जात आहे. यातील एक म्हणजे जे काही आपण स्वदेशीचा आग्रह धरतोय तो एक प्रकारे योग्यच आहे, पण सध्या परिस्थितीचा जर विचार केला तर याविषयी त्यांचं असं म्हणणं आहे की व्यक्ती डावीकडची असो किंवा उजवीकडची, सर्वांना स्वदेशीचे प्रेम हे पुष्कळ असतेच. तेव्हा वास्तविक राजकीय नेत्यांच्या जे काही स्वदेशी प्रेमांची दखल घ्यावी असं काही सुद्धा आता राहिलेलं नाही. पण देशाच्या जे आपल्या तिन्ही सेनादलाचे समन्वय प्रमुख जर संरक्षण उत्पादन क्षेत्रात स्वदेशीची कास धरू पाहत असतील तर त्याविषयी जी काही आता सध्या वास्तवदर्शीची जाणीव करून देणे हे सुद्धा त्यांना एक गरजेचं ठरणार आहे. कारण मूलभूत संशोधनात स्वदेशीचे महत्व कोणी नाकारणार नाही, हे तर आपण मान्य करतोच, पण
जी काही आता आपली संरक्षण सामग्री उत्पादित करणारे सरकारी उद्योग डबघाईस आलेले आणि त्याच पद्धतीने काय विदेशी शस्त्रे जागतिक दर्जाची असं संरक्षण दलाचा जो काही आता सध्या त्यांचा विश्वास बसलेला आहे, हे वास्तव असताना सुद्धा आपण स्वदेशीच्या ज्या काही फुशारक्या मारत आहोत, तर हे किती आपल्यासाठी एक स्वप्नरंजन आहे असंच आपल्याला सध्या म्हणावं लागेल किंवा याविषयी आपल्याला एक जाणीव करून प्रत्येकालाच घ्यावी लागेल. आता ही सगळी चर्चा करण्यामागचा संदर्भ असा आहे, की सोमवारी आपण 11 मे रोजीच काय म्हणजेच कालच आपण देशभर राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून आपण साजरा करतोय 11 मे या दिवसाला. आणि आता सध्याची जर आपण कोविडग्रस्तच्या वातावरणामध्ये केवळ काही समाज माध्यमांच्या उल्लेखापलीकडे हे आपण सगळं काही साजरं तर केलंच आहे. परंतु आपण 11 मेलाच तंत्रज्ञान दिवस साजरा का करतो? तर याचं उत्तर असं आहे, की अ, तर आजपासून जवळ-जवळ 22 वर्षापूर्वी पोखरणच्या वाळवंटात आपण ज्या काही अणुचाचण्या घेण्यात आल्या होत्या, तर ते याच दिवशी घेण्यात आल्या होत्या. आता ऑपरेशन शक्ती नामक त्या मोहिमेने आपली स्वदेशी तंत्रज्ञानातील प्रगती तर आपल्या सगळ्यांना दाखवूनच दिली. असा मानणारा जो काही आपला एक मोठ्या वर्गाने मग तो दिवस आपण राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केलेली आहे. पण या गेल्या 22 वर्षात संरक्षण दलासंदर्भात हा स्वदेशीचा मुद्दा आला नाही. तर याच काळात काय आहे, जनरल प्रमुख जे आहेत आपले माजी जनरल प्रमुख लष्कराचे रावत यांनी त्यांचा बोलघेवडेपणा लक्षात कशा पद्धतीने आणून दिले आहे, तर यावरती आपल्या संपादकीय काकाश्रींनी इथे भर दिलेला आहे. तो अशा पद्धतीने की त्यावेळेला फ्रान्सचे जे काही आपण राफेल विमानाऐवजी बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने बनवलेली विमाने आपण वापरूयात अशी मागणी जी काही आता या सेनाधिकाऱ्यांनी केल्याचे आपल्याला ऐकण्यात येत आहे. आणि आता जनरल रावत जे आहेत यांनी संरक्षण सामग्रीसाठी स्वदेशी आणि स्वतःच्या स्वयंपूर्णतेचा आग्रह धरावा असा वाटतोय. तर हा त्यांना एक विरोधाभासच आपल्याला सगळ्यांना एक यामधनं जाणवून येत आहे. तर राऊत यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेलही, पण सरन्यायाधीश किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांना निवृत्तीनंतर जसं शहाणपणा सुचावं, म्हणजेच आपण काय म्हणतोय ना, शेंड्यावरच शहाणे झाले. तर अशा पद्धतीचाच हा एक येथे विरोधाभास आपल्याला जाणवून येत आहे. फक्त फरक इतकाच की जनरल रावत यांनी आता काय तिन्ही सैन्य दल जे आहेत आपले, तर याचे ते काय प्रमुख समन्वयक आहेत. त्यांची निवृत्ती झालेली आहे आता. त्यामुळे काय ते एक समन्वयक आहेत. अर्थातच ते कोणत्याही दलाचे सध्या प्रशासकीय प्रमुख नाहीत आणि आपले जे काही 3 दल आहेत, लष्कर, हवाई दल आणि नौदल, यांचे नेतृत्व हे त्या-त्या दलाच्या आता सध्या दल प्रमुखाकडेच आहे. परंतु आज भारतीय सीमा ज्या देशांशी भिडलेल्या आहेत, त्यापैकी 2च देशांशी म्हणजेच कोणते-कोणते ते एक चीन आणि दुसरा म्हणजेच काय पाकिस्तान. आता यांच्याशीच आपला भारताचा सीमा संघर्ष सुरू आहे. पण पाकिस्तानने या संघर्षाला अघोषित युद्धाचे स्वरूप दिल्यामुळे हा संघर्ष तर दिवसेंदिवस तीव्रच होत आहे. आता यामध्येच पाकिस्तान जे काही आपल्या कुरघोड्या करत असतो, की पाकिस्तानी लष्कर त्या लष्करांना पोचले जातात किंवा भारतामध्ये त्यांना पाठवले जातात दहशतवादी कारवाया करण्यासाठी. यांच्याकडे निव्वळ पाकिस्तानी बनावटीचे शस्त्र नाहीत. तर त्यांची शस्त्रसामग्री सुद्धा आधुनिकतेने अशी भरलेलीच आहे, जी की वेगवेगळ्या देशातनं त्यांनी मागवलेली आहे. आता या सगळ्यांचा विचार करता एकीकडे आपण पूर्व आघाडीवर चीनने अलीकडेच काय ते चीनी बनावटीच्या शस्त्रावर जास्त भर देण्यास सुरुवात तर केलीच आहे. पण त्यासाठी जे काही तंत्रज्ञान त्यांना लागणार आहे, ते कुठून मागवले? त्यांनी रशियन किंवा पाश्चात्यच आहे आणि ते सध्या त्याचा वापर सुद्धा करत आहेत. आता विशेषतः आपल्याला एक गोष्ट लक्षात इथे ही घ्यावी लागेल, की काश्मीर खोऱ्यात लढण्यासाठी भारतीय शस्त्रांचा आग्रह धरणे यात प्रतिकात्मकतेपलीकडे काही एक तथ्य नाहीये. कारण भारतीय सैन्य दलांनी जे काही महागड्या साधनांचा आग्रह टाळावा आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्वदेशी शस्त्रसामग्रीकडे वळावे, असे जर आपले जनरल रावत आता म्हणतायत, तर भारताला केवळ 2 सीमावरच आणि काही प्रमाणात हिंदी महासागर यामध्ये लक्ष केंद्रित करायचं आहे. यासाठी आपली गरज वाढवून दाखवत अवाढव्य आयातीवर भर देऊ नये हे त्यांचं म्हणणे आहे. हे मान्य होण्यासारखं जरी आपल्याला असलं तरी यात 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत ते असे की एक म्हणजेच सर्वप्रथम आपण स्वदेशी शस्त्रसामग्रीविषयी जे म्हणत आहोत, तर त्यामध्ये भारतातील ज्या काही आस्थापना आपण स्वदेशी अवजड संरक्षण सामग्रीविषयी संशोधन आणि त्यांचे उत्पादन करतायत ना, त्यामध्येच याचा समावेश आहे की हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, DRDO, माझगाव गुदी आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स या सगळ्यांचा यामध्ये समावेश आहे. आता संरक्षण उत्पादनाची जी काही देशाची गरज आणि या आस्थापनामधील संशोधन निर्मितीचा वेग यांचा मेळ तर आपला योगायोगानं सुद्धा कधीच जुळून येत नाही. हा इतिहासात एक आपण जरी म्हटलं तरी पुरावा आपण इतिहासामध्ये पाहू शकतोय. जर आपण भूतकाळात डोकावून पाहिलं तर आपल्याला जाणवून येईल तो. परंतु ही जी काही उत्पादने गाजावाजा करून सादर केली जातात आणि त्यांची उपयुक्तता तसेच काही त्यांची परिणामकारकता याबाबत अनेकदा सैन्य दलातील जे काही संशय आणि नाराजीच व्यक्त केलेली दिसून येते आपल्याला. तर त्याच पद्धतीने जर उदाहरणादाखल बघायचं झालं आपल्याला
तर आपलं सैन्य दल जे काही सध्या वापरत आहे ते म्हणजेच काय विजयंता व अर्जुन रणगाडे, तशाच काय इन्सास बंदुका, तेजस लढाऊ विमान, ध्रुव हेलिकॉप्टर ही उदाहरणे अलीकडचीच आहेत. त्यापैकी तेजस विमाने इतक्या वर्षानंतर आता कुठे चाचणीच्या टप्प्याच्या बाहेर पडली आहेत आणि हवाई दलात दाखल होण्याच्या तर सध्या प्रतीक्षेमध्ये आहेत. आता ध्रुव हेलिकॉप्टर तर आपली सेवा बजावत आहे, पण बाकीच्यांच्या विषयी लिहावी अशी काय म्हणजे त्याविषयी आपण काही बोलावं किंवा चर्चा करावी अशी कुठलीही स्थिती नाही आहे या आपल्या स्वदेशी बनावटीच्या शस्त्रासंदर्भात. तर जे काही आपण म्हणतो की देशी बनावटीचे जे काही आता सध्या पाणबुड्या आहेत, त्या सुद्धा नौदलाच्या पसंतीस न उतरल्या कारणामुळे त्याच्याबद्दल आपल्याला वारंवार फेरबदलही करावा लागत आहे. शिवाय आता आपण हिंदुस्थान एरोनॉटिक्स सारख्या ज्या काही संस्थांच्या बाबतीत सरकारकडे काही वेळा तर त्यांना वेतन देण्यासाठीच, त्यांना पगार देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, एक निधी उरलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून आपण संशोधन काय होणार आणि वेळेवर निर्मिती कसली होणार हाच एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर हे जे काही मेक इन इंडियाचा डंका पिटणाऱ्यांनी तशा स्वरूपाच्या पायाभूत सुविधा तसेच त्यासाठी लागणारे जे काही उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अपेक्षित मुदतीत उत्पादन करण्यासाठी आणि आवश्यक जे काही साधन सामग्री त्यांना लागणार आहे यांची व्यवस्था आहे का याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे. कारण असं आहे की लष्करी अधिकाऱ्यांना संशोधन आस्थापनातील बाबूशाहीचा तिटकारा हा तर असतोच, परंतु काय आहे की आता आपण जे रशियन बनावटीच्या AK-47 पासून ते जरा अलीकडच्या पर्यंत आपण जर्मन बनावटीच्या MP5 या सबमशीन पर्यंत परदेशी शस्त्रच आपण आपले सैन्य दल जे काही आहेत ते प्रामुख्याने वापरत असतात आणि सध्या वापरत आहेत सुद्धा. तर यामध्ये मुद्दा असा की कारगिल युद्धानंतर स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र जे काही आहेत तसेच संरक्षण प्रणालीवर काम सुरू झाल्या कारणानं आपल्या स्वदेशी शस्त्रसामग्रीच्या उत्पादनाला एक प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्याकडे पाहत असतो. परंतु ते सगळं पूर्णत्वाला जाण्याआधीच रशियन बनावटीचे जे काही आता S-400 प्रणालीचे जे काही आपण सध्या खरेदी करत आहोत, यासाठी सुद्धा आपण त्यांना काही निधी देऊन टाकतोय अथवा त्यांचा प्रस्ताव आपण मान्य करून घेतो. तर ही किती एक विरोधाभास इथे या ठिकाणी आहे हेच आपल्या दृष्टिकोनात इथं आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरा मुद्दा यामध्ये असा आहे की सैन्य दलामधील ज्या काही सुप्त चढाओढी आहेत किंवा लष्करापेक्षा हवाई दल आणि नौदल यांना अवजड अशा सामग्रीची जी काही सध्या आता नितांत अशी एक गरज भासत आहे. तर या आधारे काय क्षेपणास्त्राच्या उदयानंतर आपण जे काही म्हणतो रणगाडे म्हणा किंवा तोफे म्हणा याचे महत्व कमी झाले, तसे काही लढाऊ विमाने किंवा युद्धनौका त्याचप्रमाणे पाणबुड्या यांच्यातही बाबतीतही झालेलं आपल्याला दिसत असते की यांचे महत्व सध्या कमी झालेले आहेत, कारण की जे काही मिसाईल आलेले आहेत या कारणामुळे. परंतु भारतीय सैन्य दलाच्या बाबतीत लष्कर म्हणा किंवा हवाई दल आणि नौदल अशा संरक्षण सामग्रींचा जो काही अधिग्रहण करण्याचा प्राधान्यक्रम नेहमीच राहिलेला आहे. परंतु लष्कराच्या बाबतीत आयात करणे इतके आपल्याकडे काही शिल्लक राहिलेले नाही आहे, जितके हवाई दल आणि नौदलाच्या बाबतीत अजूनही काही प्रमाणामध्ये शिल्लक असेल. परंतु जनरल रावत यांनी जे काही आता माजी लष्कर प्रमुख आहेत त्यांना आता हे तिन्ही सैन्य दलाचे समन्वयक आहेत बरोबर. तरी आयातीमधील जे काही विरोध करताना आणि स्वदेशीचा आग्रह धरताना त्यांनी जे काही आपलं एक वक्तव्य केलं आहे, तर याविषयी आपण हवाई दल आणि नौदलावर अन्याय करतो का याचं सुद्धा भान आपल्याला राहिल्याचं एक दिसत नाही यामधनं. तर याविषयी आपण एक शोकांतिकाच म्हणूयात. कारण बोफोर्स ते राफेल असं जो काही आपल्याला लष्करी सामग्रीचा आयातीचा इतिहास आणि त्याचा वेगवेगळ्या युद्धामध्ये जो काही आपण त्याचा वापर केलेला आहे, तर याविषयी वर्तमानामध्येही त्याविषयी जे काही आपण कार्य केलेलं आहे ते सुद्धा आपल्याला सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखे काही सुद्धा नाहीये त्यामध्ये. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की बोफोर्सची उपयुक्तता सुद्धा आपल्याला नाकारता येत नाही, तशी ती राफेलची सुद्धा नाकारता येत नाही. तेव्हा स्वदेशीवर भर देण्यातना जे काही आपल्याला मर्यादा आहेत त्या सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर यामध्ये असं आहे की अलीकडेच आपले पंतप्रधान जे काही नरेंद्र मोदी आहेत यांनीही कोरोना लढ्यात सरपंच आदींना मार्गदर्शन करताना म्हटलं होतं की बाबांनो स्वदेशीचा पुरस्कार करा. आता भावना म्हणून ते एक ठीक आहे, पण चीनकडून सामग्री आल्याखेरीज आपल्याला तर कोरोना चाचणी सुद्धा करता आलेली नाही, जो की इतका संसर्गजन्य आणि जीवघेणा आजार आहे तरी सुद्धा. आता झालं आपण खरेदी सुद्धा केल्या तरी त्या सामग्री काही प्रमाणात खराब आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात आलं. या लक्षात आल्यानंतर आणखी एक पाऊल पुढे जाऊनही या सगळ्या सामग्री आपल्याला परत तर पाठवाव्याच लागल्या, परंतु त्या परत पाठवूनही आपल्याला आवश्यकता पडेल तेव्हाच त्या सामग्री आपल्याला उपलब्ध होतील याची सुद्धा काही आपल्याला एक सध्याच्या परिस्थितीवरनं जाणून येत नाही आहे. तर याविषयी सुद्धा एक अनिश्चितताच आहे असं म्हणावं लागेल आपल्याला. तर या सगळ्या वास्तव दृष्टीचा विचार करता
अनेक राजकारण्यांनी काय असे लोकांनी विधाने जे काही केले आहेत किंवा आपले जे काही प्रमुख आहेत यांनी जे काही विधान केलं आहे ते आपल्याला योग्य आहे असं हे सुद्धा आपल्याला आज ठामपणे सांगता येत नाही आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनाचा जर आपण विचार केला की आपल्या सैन्य दलामध्ये जे काही आपण स्वदेशी शस्त्रसामग्रीचा आपण म्हणत आहोत किंवा एक अट्टास धरत आहोत, तर यापुढे जाऊनही मी एक असा मुद्दा म्हणेन की आपल्या सुरक्षा दलाच्या जे काही जीवापुढे आपण स्वदेशी बनावटीचा आग्रह करत आहोत, तर हा सोस एक आपल्याला अनाठाई सुद्धा ठरू शकतो. तर मेन सांगण्याचा मुद्दा हाच आहे की स्वदेशीचा सोस हा जो काही आहे याविषयी आपण योग्य त्या प्रमाणात आणि योग्य तिथेच त्याचा वापर केला पाहिजे. कारण तो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सुरक्षा दलाचे जे काही जवान आहेत यांचा जीव वाचवणे तसेच त्यांची जीविततेची सुरक्षा घेणे हा आपल्या संविधानाने तर एक मूलभूत अधिकार दिलेलाच आहे. परंतु त्यासाठीच आपण नेहमी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि योग्य ते पावलेच, योग्य ते उपाययोजना त्या दृष्टिकोनातून आपण केल्या पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या लक्षात आणून देण्याचा इथे संपादकीयाने प्रयत्न केलेला आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता आणि वास्तविक परिस्थितीचं दर्शन आणि जे काही सध्या या सैन्य दलाच्या बाबतीमध्ये ज्या काही चालू घडामोडी आहेत याविषयी यांच्यावर एक प्रकाशझोत टाकण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर खूप सुंदर असा लेख होता. आता आपण आपल्या पुढील लेखाकडे जाऊयात. तो आहे समोरच्या बाकावरून यामध्येच आपले अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी जो काही एक लेख दिला आहे त्यामध्येच टाळेबंदी नंतर काय, आता जी काही तिसरी टाळेबंदी सुरू आहे या बंदीनंतर काय होणार आहे पुढे, तर याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. तर मूळचा मुद्दा हा आहे की आपले जे काही वैद्यकीय किंवा आरोग्य तज्ञ यांना माहिती आहे की 21 दिवसामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग जे काही आहे याची साखळी तुटत नाही. तर टाळेबंदीचे आपण दोनदा आपल्या देशाच्या पंतप्रधान यांनी जाहीर केलेलीच आहे. पण या दोन्ही वेळेच्या त्यांच्या जे काही आविर्भावामध्ये काही फरक होता का? तर याविषयी आपल्याला लक्षपूर्वक जाणून घ्यायचं आहे इथे. आता तिसरी टाळेबंदीनंतर जे काही आपले पंतप्रधान आहेत यांनी ती जाहीर केली नसून ती गृह खाते जे काही आहे आपलं यांच्या आदेशातून लागू झालेली आहे. आता मर्यादित निर्बंध शिथिलतेचा काही फायदा झालेला नाहीये या काळामध्ये तर. आणि त्यातल्या त्यात मजुरांना गावी जाऊ न देण्याचा जो काही निर्णय आहे याला सुद्धा कशा पद्धतीने विलंब झाला आहे. तर या सगळ्यांच्या पुढे आता आपण असं म्हणूयात की तिसरी टाळेबंदी झाली तरी सुद्धा पुढे काय करायचं याविषयी आपण यामध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. तर यामध्ये यांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ आपण टाळेबंदी करून आज 50वा दिवस उगवलेला आहे. तेव्हा जेव्हा पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांनी पहिली टाळेबंदी जाहीर केली तेव्हा ती पुन्हा वाढेल की नाही याविषयी कोणालाच कल्पनाही नव्हती. परंतु 24 मार्चला आपण जे काही दूरचित्रवाणी वाहिन्यावरून पंतप्रधानांनी या टाळेबंदीची घोषणा केली ती ऐकली आणि त्यांनी त्या टाळेबंदीची उद्दिष्टे सुद्धा स्पष्ट केली होती पहिल्या टाळेबंदीची. ते म्हणाले होते की आरोग्य तज्ञाच्या मते कोरोना विषाणूची ही जी काही साखळी आहे याला तोडण्यासाठी 21 दिवसाचा कालावधी आवश्यक आहे. आता त्याच्यात दुसऱ्या दिवशी वाराणसी येथील सहकाऱ्यांशी बोलताना त्यांनी सांगितले की महाभारताचं युद्ध जसं त्याप्रमाणे 18 दिवस चालले होते त्याप्रमाणे या कोरोना विरोधातील युद्ध हे 21 दिवस चालणार आहे. आता कोरोना विषाणूची साखळी तोडणं व ती संपवण्याचे काम पूर्ण करणे अशा दोन्ही गोष्टी यामध्ये काही त्यांनी अंतर्भूत केलेल्या तर नव्हत्याच. परंतु अनेक लोकांची त्याचप्रमाणे जे काही आपले वैद्यकीय तज्ञ आहेत यांचं सुद्धा मत आपण जाणून घ्यायला पाहिजे. तेच म्हणजे काय की 21 दिवसाच्या आतमध्ये कोरोना विषाणूची साखळी तोडणं हे आपल्याच्याने शक्य नाही आणि ते तसं साध्यही होणार नाही. त्यामुळेच काय यांचा जो काही सध्या एक वेगळा असा आविर्भाव सांगण्याचा सरकार जो काही प्रयत्न करत आहे की 21 दिवसानंतर कोरोना विषाणूची साखळी तुटेल. परंतु वास्तविक आजची परिस्थिती पाहता सगळ्यांनाच लक्षात येऊन गेलं असेल की त्यांनी जे काही सांगितलेलं आहे या गोष्टींमध्ये किती सत्यता आहे. तर यांनी जे काही आता आपल्या टाळेबंदीसाठी काही उद्दिष्ट ठेवली आहेत व त्यांच्या काही चुका झालेल्या आहेत याविषयी आपण एक चर्चा करूयात. ते म्हणजेच काय की वैद्यकीय व आरोग्य तज्ञांना आता जे काही सांगितलं आहे की 21 दिवसात संसर्गाची साखळी तुटत नाही. आता तेव्हा आपले पंतप्रधान मोदी यांचे मन वळवून त्यांना काय टाळेबंदीची मुदत वाढवण्यास भाग पाडले बऱ्याच वेळा. परंतु काय आहे की 14 एप्रिलला पुन्हा आपले पंतप्रधान जे काही आहेत यांनी आपल्याला सांगितले की दुसरी टाळेबंदी ही जाहीर करावी लागेल आणि तशी त्यांनी केली सुद्धा. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की गेल्या काही दिवसाचा अनुभव पाहता आपण जर टाळेबंदीचा जो काही पर्याय निवडला आहे हा मार्ग योग्य आहे. जर आपण संयम दाखवला आणि नियम पाळले तर नक्कीच कोरोनाच्या साथीवर विजय मिळवू शकू. आता यामध्ये जे काही महत्त्वाचे शब्द आहेत ते म्हणजेच की
आपण योग्य मार्ग निवडला आहे हा एक. दुसरा म्हणजेच आपल्याला संयम ठेवायला लावले प्रत्येक भारतीय नागरिकांना, आणि तसा तो आपण ठेवलाय. आणि तिसरं म्हणजेच काय, कोरोनाच्या साथीचा आपण पराभव करू. आता या तिन्ही गोष्टींची जर शक्यता, या शब्दांचे महत्त्व जर आपण लक्षात घेतले, तर या पद्धतीचं काही सुद्धा आतापर्यंत घडलेलं नाही. ही सगळ्यात महत्त्वाची आणि एक वास्तवदर्शी चित्रण करणारी बाब आपली सगळ्यांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. आता त्यामध्येच काय, वैद्यकीय व आरोग्य तज्ञांनी ज्यावेळी केलेली जी काही त्यांची विधाने आहेत, ही सुद्धा आपल्याला आता संशयास्पदच वाटत होती. यातील खरी उद्दिष्ट ही जागरूकता निर्माण करणेच. आता यांचे उद्दिष्ट काय होते तेच आपण पाहूयात, की जागरूकता निर्माण करणं हा सुद्धा त्यांचा एक उद्दिष्ट होतं, की या कोरोनाच्या बाबतीत. आणि दुसरा म्हणजेच काय, की कोरोनाचा प्रसाराचा वेग कमी करून सध्याच्या काळामध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा वाढवणे हा सुद्धा एक उद्दिष्ट होतं त्यांचं. आणि त्यानंतर या कोरोनाची पुनरुक्ती होणार नाही याचा धोका आपण लक्षात घेऊनही टाळेबंदी जे काही वाढवण्याचा आपण विचार केला आहे, तर याविषयी सुद्धा त्यामध्ये यांनी असं प्रतिपादन केलं आहे, की टाळेबंदी केल्यानेच काय आपण कोरोना रोगाचा नायनाट करू शकतो. परंतु टाळेबंदी हा कोरोना रोग जो काही आहे याच्यावरती एक उपाय नसून तो फक्त एक विरामच आहे. कारण आपल्याला जे काही आता पुढील काळामध्ये वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्राने जे काही पायाभूत सुविधा वाढवण्याची आता गरज एक आज सध्या भासत आहे. तर यावरून आपल्याला असंच दिसून येते, की टाळेबंदीचा त्यामुळे फक्त एक विरामच घातला गेलेला आहे. एक तात्पुरता उपायच असा घातला गेलेला आहे. तर आता सरकारनं जे काही अनपेक्षितपणे काही मोठ्या चुका केल्या आहेत, त्याविषयी आपण जर तिने फिरवली, तर आपल्याला असं दिसून येतं, की पहिली जी टाळेबंदी जी सुरू केली होती, ती जर अपेक्षित होती असं आपण जरी मानलं, पण ती केवळ 4 तासाच्या सरकारने जे काही निर्णय घेतला आणि त्याप्रमाणेच काय, ही एक टाळेबंदी सगळ्यात पूर्णच भारत बंदी ही जाहीर करून टाकली. त्याचप्रमाणे काय 25 मार्चची जी काही आर्थिक कृती योजनेत सर्वच गरिबांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची तरतूद ही अपेक्षित होती, परंतु ती सुद्धा करण्यात आली नाही. ही सुद्धा दुसरी एक मोठी चूक मानावी लागेल त्यांची. त्यानंतरच काय, की आता जे काही आपले परराज्यातून आलेले आपले स्थलांतरित कामगार आहेत, यांच्या वाहतुकीची सोय सुद्धा त्यांनी केलेली नाही. ही तिसरी सगळ्यात मोठी चूक आहे त्यांची. कारण आता या स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाकडे किंवा यांच्या परिस्थितीकडे कोणीही लक्ष न दिल्यामुळे स्थलांतरित कामगारांना जे काही त्यांच्या राज्यामध्ये आता सध्या किंवा त्यांच्या मूळ गावी त्यांना जाता आलेलं नाहीये. आता मूळ मुद्दा असाच आहे, की त्यांना आपण आपल्या राज्यामध्येच थांबवून घेऊन यामध्ये आपण काय योग्य अशा प्रकारचं किंवा कोणत्या दृष्टीनं या सगळ्या आपण अधिसूचना जारी केलेल्या आहेत. तर याविषयी किंवा याकडे पाहणे एक महत्त्वाचं ठरेल. आणि जे काही आता आपल्या या चुका झालेल्या आहेत, या चुकांमधनं बोध घेऊनच भविष्यकाळामध्ये सुद्धा आपल्याविषयी किंवा अशा चुका परत होणार नाहीत याकडे सुद्धा सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ते म्हणजेच, की आता कोरोना विषाणूचा प्रसार अगदी कमी वेगाने सुरू असताना हे जे काही मजूर आहेत यांना त्यांच्या मूळ गावी जाण्यापासून एका प्रकारे का रोखण्यात आला आहे, तर याविषयी सुद्धा एक प्रश्नचिन्ह सरकारच्या या ज्या अधिसूचना जारी केल्या आहेत, यावरूनच प्रत्येकाच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. आणि त्यातून साध्यही सुद्धा काही झालेलं नाहीये. असं असताना सुद्धा सरकारने ज्या काही त्यांचे उद्दिष्ट म्हणा किंवा यांनी ज्या काही चुका केल्या आहेत, तर या चुकांमधून आपल्याला योग्य तो बोध घेणं सध्याच्या काळात एक आवश्यकताच आहे. तर आता सध्या जे काही या कोरोना रोगाचे वाढते आकडे जर आपण लक्षात घेतले, एका आकडेवारीविषयी जर आपण पाहिलं, तर टाळेबंदीच्या मुदतवाढीबरोबरच रुग्णांचे जे काही आकडे आहेत, हे वैद्यकीय व आरोग्य तज्ञांना अपेक्षित तर नव्हतेच. आता पहिल्या टाळेबंदी संपून आता तिसरी टाळेबंदी सुद्धा लागू करण्यात आली, पण ती पंतप्रधान यांनी जाहीर केलेली नाही. ती कोणीच, की आपल्या गृह मंत्रालयाने जाहीर केली आहे. कारण जी काही तिसऱ्या टाळेबंदीची अधिसूचना काढली आहे, यामध्ये गृह सचिवाची स्वाक्षरी आहे. तर या तिसऱ्या टाळेबंदीच्या कुठल्याही अशी वैशिष्ट्य आपल्याला आता सांगण्यात आलेली नाही आहेत. तर टाळेबंदी संपवायची कशी याची जे काही रूपरेषा असते ती सुद्धा त्यांनी तयार केलेली नाही. तर हे सगळे आपल्याला एक गोंधळात टाकणारच आहे असंच आपल्याला इथे समजावं लागेल. आता तज्ञांनी जो काही इशारा दिला होता, की संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही मानव आपण जोपर्यंत कोरोनावर जे काही त्यांचा एक या रोगावर मात करण्यासाठी योग्य त्या औषधांची म्हणजेच आपण लसीची गरज आहे, ती जोपर्यंत शोधून काढत नाही तोपर्यंत याच्यावरती काय या रोगावर मात करणं शक्य नाही. तर काही तज्ञांच्या मते जे काही भारतीयांमध्ये समूह प्रतिकारशक्ती निर्माण होईल आणि त्यामुळे पुढील काळामध्ये हा धोका टाळता येईल. आता 3 टाळेबंदी झाल्यात तरी सुद्धा रुग्णांची संख्या आपल्याला वाढतानाच दिसत आहे. तर याविषयी आपण काय एक वक्तव्य करू शकतो किंवा आपल्या मनामध्ये जो काही या संसर्ग रोगाचे प्रमाण वाढतच आहे,
तर याविषयी आपल्या मनामध्ये जो काही भीतीचं वातावरण पसरलं आहे, तर हे कमी करण्यासाठी टाळेबंदी खरंच उपयोगी ठरली आहे का? तर हाच एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. आणि त्याच पद्धतीने आपण जर इतर देशाची आपली तुलना केली तर सध्या भारतामध्ये 130 कोटी लोकसंख्येच्या या देशामध्ये संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी आहे. कारण चाचण्याचा वेग कमी आहे. याचं मूळ कारण हा आहे की आपण चाचण्या करण्यामध्येच अपयशी पडत आहोत. आता संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये त्याचप्रमाणे मृत्यूचे प्रमाण जे काही आहे ते जवळपास 3.5 ते 4% एवढे आहे. आता याविषयी 2 पर्याय असू शकतात ते म्हणजेच की आता पुढे जे काही तिसऱ्या टाळेबंदीनंतर उपाययोजना करायचा आहे याविषयी असं सुचवलं जातंय की पहिला पर्याय तो हा आहे की टाळेबंदी 3 संपल्यानंतर टाळेबंदी 4थी लागू करणे आणि दुसरा हा आहे की टाळेबंदी जी काही आता उठवणे किंवा आर्थिक व्यापारी उलाढाल परत सुरू जे काही आपलं अर्थचक्र सध्या थांबलेलं आहे तर याला परत सुरळीतपणे सुरू करण्यासाठीच प्रयत्न करणे. त्यामध्ये आपण वस्तू व सेवांचा पुरवठा यांच्या साखळ्या सुद्धा पूर्ववत करावा लागेल. त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्ते, रेल्वे वाहतूक किंवा हवाई वाहतूक सुरू करणं हा सुद्धा यामध्ये हा एक दुसरा पर्याय असू शकतो. आता यामध्येच एक जर लक्षात घेतलं की हा संसर्गजन्य रोग असल्या कारणानं एक खबरदारीचा सल्ला म्हणून आता जी काही ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे त्यामध्ये उदाहरणादाखल जर आपण बघितलं तर धारावी सारख्या काही जास्त प्रमाणामध्ये जे काही बाधित असे क्षेत्र आहेत तिथे प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये निर्बंध लागू ठेवणं किंवा तेथील जास्तीत जास्त सकारात्मक चाचण्या ज्या काही व्यक्तीच्या आलेल्या आहेत त्यांना एक विलगीकरणामध्ये ठेवणं किंवा रुग्णालयात दाखल करणं हा सुद्धा त्याच्यावरचा एक उपाय होऊ शकतो. परंतु ज्या ठिकाणी सध्या आता रुग्णसंख्या कमी आहे अथवा ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी निर्बंध उठवून हळूहळू तेथील अर्थव्यवस्था सुरळीत कशी होईल याकडे लक्ष देणं हे सुद्धा एक गरजेचं आहे. तर या पर्यायामधून निवड करणं फार कठीण आहे कारण हे जे काही 2 आपल्याला पर्याय दिलेले आहेत की एक 4थी टाळेबंदी लागू करा अथवा जी काही टाळेबंदी लागू केली आहे ती पूर्णपणे संपवा. कारण टाळेबंदी पुन्हा लावली तर अर्थव्यवस्था आपली आणखीनच धोक्यात जाणार आहे आणि टाळेबंदी जर उठवण्याचा पर्याय आपण सध्या आपल्याला योग्य जरी वाटत असला तरी त्यासाठी नवीन संसर्ग होणाऱ्यांच्या रुग्णांची जी काही संख्या आहे याकडे सुद्धा आपण लक्ष द्यायला हवी आहे. कारण आपण 3 वेळेस टाळेबंदी करूनही दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या जी काही वाढत आहे त्यामुळेच याच्याकडे एक सद्यस्थितीच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आपण पाहिल्यास कोणताही पर्याय निवडणं हे आपल्यासाठी सध्या धोकादायकच आहे. आता त्यासाठीच आपण भारतात काय सध्या कोरोनाची परिस्थिती पाहून जे काही वेगवेगळे क्षेत्र केलेले आहेत ज्यामध्ये की रेड, ऑरेंज किंवा ग्रीन झोन आहेत अशा 3 विभागामध्ये जी काही वर्गवारी करण्यात आली आहे. आता अनेक जर तरचा समावेश करून किंवा अटीतटींचा समावेश करून यामध्ये आपण ही त्यांना निर्बंध म्हणा एक शिथिलतेचा आदेश सरकारने आपल्या अधिसूचनेद्वारे दिलेला आहे. परंतु इतकं सगळं करून सुद्धा आता सुरुवातीला ज्याप्रमाणे आपल्या आर्थिक उलाढाली होत्या त्या सुद्धा आता सध्या सुरू झालेल्या नाही आहेत. तर ही सगळ्यात मोठी एक चिंतेचीच बाब आहे. कारण गेल्या 47 दिवसामध्ये सगळ्यात जास्त फटका जर या टाळेबंदीचा कोणाला बसला असेल तर तो म्हणजेच काही लघुवतीचे का आपण म्हणत असतो की मध्यम उद्योग आहेत यांना सगळ्यात जास्त फटका यांचा बसलेला आहे. त्यामुळेच काय झालंय की लाखो गरीब लोक जे काही आहेत ते देशोधडीला लागले आहेत. हजारो जे काही मध्यमवर्गीय आपले कुटुंब आहेत ते कर्जाच्या खाईमध्येच लोटले गेलेले आहेत. आता जर टाळेबंदी ही उठवली गेली नाही तर लोकांचा संताप अनावर होऊन ते निर्बंध सुद्धा तोडायला लागतील. आता ज्याप्रमाणेच आपल्या मजुरांनी जो काही एक निर्बंध केला होता किंवा उद्रेक केला होता त्याप्रमाणे सगळीकडे परिस्थितीची एक उद्भवेल की काय याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये एक शंकाच निर्माण होत आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता असे काही प्रकार जरी होत नाहीयेत असं आपण मानलं पण ते मोठ्या प्रमाणावर जर टाळेबंदीचा आपण कालावधी जसजसं वाढवत जाऊ तर असं झाल्यानंतर एका प्रमाणावर नागरिकांमध्ये एक मोठा उद्रेकच घडू शकतो. तर या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. आता टाळेबंदी उठवण्याचा जो काही मार्ग आहे हा तो अर्थव्यवस्थेला फायद्याचा आहे पण तसं केलं तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढणार आहे हा सुद्धा मुद्दा आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि काही जे काही आपण ग्रीन झोन मधील जे काही क्षेत्र आहेत यांचं रूपांतर कशामध्ये होईल की नारंगी क्षेत्रामध्ये होईल आणि जे नारंगी क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं रूपांतर कशामध्ये होईल की रेड झोन मध्ये केलं जाईल. म्हणजेच आता जी क्षेत्र ज्या ठिकाणी संख्या कमी आहे त्यांची संख्या जास्तीत जास्त दिवसागणिक वाढत असल्या कारणानं त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण समावेश करणं आहोत. परंतु ही सध्या एक धोकादायक अशीच म्हणावं लागेल की सध्या परिस्थिती एक उद्भवत आहे. त्या कारणाने आपण जर टाळेबंदी उठवत गेली तर या प्रत्येकाचं रूपांतर कशा वेगवेगळ्या अशा भयानक परिस्थितीमध्येच होणार आहे याविषयीचं एक वास्तवदर्शी चित्रण आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं आहे.
तर आता आपल्या देशामध्ये टाळेबंदी करायची की नाही हे सगळं निर्णय जे काही घेण्याची जबाबदारी असते तीच आपण आपल्या माननीय पंतप्रधान यांच्याकडे असते. तर याविषयी आपण असं मी म्हणू शकतो की ते जे काही निर्णय घेतात किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये जे काही वेगवेगळ्या पातळ्या असतात, त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जणू आपण झाडाच्या एखाद्या फांदीवरच बसण्यासारखाच एक अट्टहास केलेला आहे उंचावरती जाऊन. आता त्यामध्येच आपण कोणती फांदी भक्कम आहे हे शोधत बसणे, त्याचप्रमाणे आणि खरोखरच जी फांदी एक आपलं पूर्ण वजन पेलण्यासाठी योग्य आहे, तशा फांदीवरच जाऊन बसणे हे सगळ्यात मोठा निर्णय प्रक्रियेमधला आपण म्हणू शकतो, की हा एक आपल्या आयुष्य वाचवण्यासाठीचीच खरी एक परीक्षा आहे. तर त्याचप्रमाणे जर आपण याच उद्देशातून आपले भारताचे पंतप्रधान जे काही आहेत, यांची निर्णय प्रक्रिया जी काही आहे, यांचा जर विचार केला, तर आता या पदावर काम करणारे जे काही व्यक्ती आहेत, तर यांना आपण काय निर्णय घेत आहोत आणि त्यांचा जो काही निर्णय घेतलेला आहे, लोकांच्या हितासाठी कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणामध्ये उपयोगी ठरत आहे, याचा सुद्धा निर्णय हा प्रत्येकाला घ्यावाच लागतो. तर त्या दृष्टिकोनातून आपले पंतप्रधान आता काय पुढील निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आता यामध्येच जर आपण टाळेबंदीच्या तारखा आणि रुग्णांच्या आकडे यांचा जर तपशील बघितला, तर सुरुवातीला जेव्हा आपण टाळेबंदी 24 मार्चला लागू केली, तेव्हा आपल्या देशामध्ये रुग्णसंख्या होती ती एकूण 536. त्यानंतर आपण दुसरी टाळेबंदी लागू केली. पहिली टाळेबंदी ही संपली आणि दुसरी जेव्हा लागू केली ती आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी रुग्णसंख्या होती की 10,815 आणि त्याच पद्धतीने जेव्हा दुसरी टाळेबंदी संपली आणि तिसऱ्यांदा लागू झाली ती आहे 3 मे या दिवशी. तेव्हा रुग्णसंख्या होती 40,233. फक्त लक्षात घेण्याचा मुद्दा हाच की आपण टाळेबंदी दिवसेंदिवस वाढवत चाललो आहे आणि त्याच पद्धतीने कोरोनाग्रस्तांची संख्या सुद्धा वाढत जात आहे. आणि 11 मे रोजी म्हणजे कालचीच जर आकडेवारी ताजी आपण बघितली तर सध्या भारतामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस समोर आलेल्या आहेत त्या आहेत एकूण 67,152. तर आता या सगळ्या परिस्थितीचा वास्तवदर्शी चित्रण आपण लक्षात घेता आता आपलं सरकार कोणते पाऊल उचलेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजचे जे काही लेख आहे ते भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेलं आहे. तर खूप सुंदर अशा प्रकारे त्यांनी आपल्याला वास्तवदर्शी चित्रण या ठिकाणी करून दिले आहे आणि या अनुषंगाने आपले सरकारची जी काही उपाययोजना आहेत किंवा अंमलबजावणी त्यांनी कशा पद्धतीने केली आहे, त्यांच्या उद्दिष्ट किंवा चुका ज्या काही झालेल्या आहेत, तर याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेतलं आहे. तर असं खूप सुंदर असा लेख होता. तर आता आपण आपल्या पुढील लेखाकडे वळूयात. तर आजच्या भागामध्ये अन्वयार्थ यामध्ये कोरोना काळातील मूक युद्ध या शीर्षकाखाली जे काही आता सध्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्या राज्यामधले शिक्षक कशा पद्धतीने झटत आहेत आणि त्याकडे आपण सगळ्यांनीच कसं एक जाणून बुजून म्हणा किंवा अप्रत्यक्षपणे म्हणा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. तर याविषयी त्यांनी एक शिक्षकांच्या सध्याच्या परिस्थितीचा इथे आढावा घेतलेला आहे. तर आपण त्याविषयी सविस्तर चर्चा करूया. तर या कोरोनाच्या संकटाशी सामना करणारे जे काही आपले कोरोना वॉरियर्स आपण म्हणतो, ज्याला की डॉक्टर असतील, पोलीस असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमधील कर्मचारी असतील, यांच्या बरोबरीनेच रस्त्यावर आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या राज्यामधील जे काही हजार शिक्षक आहेत, याची आपण साधी सगळ्यांनी कोणी दखलही घेतलेली नाहीये. तर याविषयी त्यांनी इथे एक आशंका व्यक्त केली आहे. तर आता या सगळ्या पातळ्यांवरती जी काही आता शिक्षकांविषयी आपल्या राज्यातील जे काही आपले शिक्षक संघ आहेत याविषयी जे कशी एक अनास्था पसरली आहे, तर याविषयीचं एक वास्तवदर्शी चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की कोरोना आणि टाळेबंदीमुळे घरातच बसणं तर सगळ्यांना सक्तीचं झालेलं आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आपल्या राज्यातले शिक्षक जे काही पडेल त्यांना जे काही दिलेलं आहे ते काम ते करत आहेत. परंतु त्यांना जे काही दिलंय ते काम तर ते आजपर्यंत नेहमीच करत आलेले आहेत आणि शाळेत शिकवण्याचे काम करण्यासाठी त्यांना जो काही वेळ मिळत असेल तर तो वेळ सुद्धा त्यांनी हे सगळे काम करत करत त्यांना जे आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणं हे कसं ते एक जुळवून घेत असतील किंवा त्यांचं एक टाइम टेबल कशा पद्धतीने असेल, हीच एक आपल्या सगळ्यांसाठी काही एक आश्चर्यकारकच एक बाब म्हणावी लागेल. कारण शिक्षकांना जे काही काम लावतो आपण त्यामध्येच आपले शासन जे काही काम लावतो त्यामध्येच जर आपण त्यांचा एक आढावा घेतला तर यामध्ये जनगणना असो किंवा निवडणुका असो, आता त्यामध्ये मुलांना खिचडी वाटण्याचं किंवा त्यांना शिजवून प्रत्यक्षपणे मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम असो किंवा घरोघरी जाऊन ज्या काही अडी-अडचणी सोडवण्याचं काम आहे किंवा मदत करण्याचं काम आहे, ही सगळी जबाबदारी सुद्धा आपण
शिक्षकांवर रोज टाकत असतो. हे सगळी कामं हे शिक्षक करीत असतात. त्याबद्दल त्यांनी केलेल्या जे काही तक्रारी आहेत किंवा त्यांचा आवाजच इतका कमी किंवा आपण क्षीण करून टाकतोय, की तो सरकार दरबारी तर ऐकूच येत नाही किंवा तिथपर्यंत पोहोचतच नाही. शिवाय ज्या वेळी आर्थिक संकट येते, तेव्हा सगळ्यात जास्त फटका किंवा सगळ्यात जास्त जर कोणाच्या खर्चाला कात्री लागत असेल, तर ती शिक्षण विभागालाच लागते. कारण या सगळ्या गोष्टीबद्दल ना कोणाला खेद असतोय ना काही याविषयी एक खंत असते. आता महाराष्ट्रात जर आपण विचार केला या राज्याचा, तर महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या काही जिल्हा परिषदा आहेत यामधील शिक्षकांची संख्या सुमारे किती 2.25 लाख आहे. त्याचप्रमाणे आपण माध्यमिक शिक्षकांची संख्या ही जवळपास 2.25 लाखांच्या वर आहे. आता ज्या भागात कोरोनाचा प्रभाव अधिक आहे तेथे या शिक्षकांना कामं वाटून देण्यात आली आहे आता सध्या. आणि मुंबईतील जे काही बाधित क्षेत्रामध्ये हे शिक्षक प्रत्येक चाळीत जाऊन तेथील प्रत्येक वस्तीमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचं काम करत आहे. ही खरंच एक धोकादायकच अशी बाब म्हणावी लागेल. धोकादायक जरी बाब असली तरी सुद्धा त्यांना जे काही कार्य आपण सरकारने दिलेलं आहे ते कशी योग्य पद्धतीने पार पाडत आहेत याकडे सगळ्यांचंच एक आपण म्हणूया की आपल्या जीवावर उदार होऊन हे काम करताना आपल्याला शिक्षक या ठिकाणी दिसत आहे. आणि ज्या शाळांचा उपयोग आपण विलगीकरणासाठी केलेला आहे सध्या, तर तेथील सारे व्यवस्थापन हे शिक्षकांकडे सोपवण्यात आले. आता त्यामध्येच उदाहरणादाखल सांगायचं झालं तर ठाणे म्हणा किंवा नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, तसेच औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर या अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच प्रकारच्या कामामध्ये शिक्षकांना गुंतवण्यात आलेले आहेत सध्या. कारण आता मूळ मुद्दा असा आहे की गेले आपले 40-45 दिवस शाळेला सुट्टी असल्या कारणानं शिक्षकांना दुसरं काही काम नाही. असं जर त्यांना एक शिक्षकांना काम नसल्याची जी बाब आपल्या शासनाच्या लक्षात आली आणि त्यांना जे काही शिक्षकांनी काम लावलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांनी पुरुष शिक्षकाएवढे जे काही महिला शिक्षक आहेत यांचा सुद्धा यामध्ये समावेश करून घेण्यात आला आहे हे कार्य पार पाडण्यासाठी. आता त्यामध्येच अन्नधान्य वाटप असो किंवा PPE किटचे संचचे वितरण असो या प्रकारची कामं सुद्धा शिक्षकाकडूनच करून घेण्यात येत आहेत सध्या तर. आता इतर जे काही आपण कोरोना वॉरियर्स आहेत त्याप्रमाणे हे शिक्षकही काय विना तक्रार किंवा कोणत्याही प्रकारचा बोबाटा न करता हे आपले काम जे काही दिले आहे ते चोखपणे पार पाडत आहेत. परंतु त्यांचा साधा उच्चारही कोणी करताना आपल्याला सध्या दिसत नाही आहे. आणि या संघटित आणि सुशिक्षित ही या वर्गाची काही बलस्थानेच आहेत असं आपण मानू. कारण एक हाती ही सारी यंत्रणा राबवणे सोपे असल्या कारणानं त्यांना कोणत्याही कामात गुंतवणे सरकारला सोपं जात असते. कारण ते तर एक सुशिक्षित आहेत आणि संघटित सुद्धा आहेत. आता प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या बरोबरीने जर आपण प्राध्यापकांचा जर विचार केला तर प्राध्यापकांना अशा कामामध्ये सहभागी करून घेण्यास मात्र सरकार कधीच धजावलेलं नाहीये आणि अजून तशा पद्धतीचे प्रयत्न सुद्धा केलेले नाहीयेत. या पाठीमागे यांना असं वाटू शकतं काय की उच्च शिक्षकांना जे काही प्राध्यापक आहेत यांना अशी हलकी कामे कशी सांगणार असा सुद्धा प्रश्न पडणाऱ्यांना शिक्षक वर्ग जे काही आहे आपलं सध्याचं हे एक आपल्या हातचं बाहुलच वाटत आहे की काय, अशी शंका एक सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. तर असो, गर्दीचे नियोजन हे तर खरे शिक्षकांचे काम नाही, परंतु आता सरकार किती खालच्या पातळीला जाऊन या शिक्षकांकडनं कोणत्या प्रकारचे काम करून घेत आहेत याकडे जर आपण दृष्टी टाकली तर गर्दीचे नियोजन करण्यासाठी जे काही आता सध्या दारूच्या दुकानासमोर रांगेमध्ये शिस्त पाळण्याची जबाबदारी लावण्यासाठी सुद्धा शिक्षकांचा वापर केला जात आहे. तर अशा कामांना नाही म्हणावे तर नोकरी जाण्याची सुद्धा त्यांच्यावर टांगती तलवार एक असणारच आहे शिक्षकांवरती. जे की दारू घेण्यासाठी जे काही नागरिक आलेले आहेत यांना शिस्त लावण्याचं काम हे शिक्षकांचं तर आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलेलं नाही अथवा इथून पुढेही करणार नसेलही, अशी आपण एक आशा व्यक्त करूयात. कारण हे काम करणं तर मुळात शिक्षकांचं नाहीच आहे. ज्ञानार्जन करणं हे त्यांचं काम असतं, परंतु आपलं शासन जे काही पद्धतीने यांना काम करावे लावत आहे आणि त्यांची सध्या कोणी एक खबरदारी म्हणून किंवा त्यांची दखल सुद्धा कोणी घेत नाहीये, तर हा सगळ्यात मोठा एक शोकांतिकेचाच विषय एक आहे. तर आता शिक्षकांना सुद्धा दुसरा काही पर्याय नाहीये. कारण नाही जर म्हणाले ते तर त्यांच्या नोकरी जाण्याची सुद्धा त्यांच्यावर भीती आहे. आणि बाधित क्षेत्रामध्ये जाऊन काम करणे हा तर जीवावरचा एक खेळच असतोय. आता तो कोणाला तरी करावं तर लागणारच आहे. मात्र अशाही कामात शिक्षकांना ओढून त्यांच्यावर आलेले जो काही आधीचा ताण आहे तो कमी न होऊ देण्याची कशी जबाबदारी किंवा खबरदारी सरकारने घेतलेली आहे हेच आपल्या प्रकर्षाने इथं जाणून येत आहे. आता नाहीतरी शाळा तर बंदच असल्या कारणामुळे त्याचा या कारणासाठी उपयोग करून घ्यावा असं वाटणे स्वाभाविक आणि योग्य आहे ते सरकारला. परंतु पाठीवर शाबासकीची थाप तर सोडाच, परंतु साध्या नामोल्लेखही या शिक्षकांच्या वाट्याला आजवर आलेला दिसून येत नाहीये. तर याचाच अर्थ असा झाला की शिक्षकांचा हा जो काही वर्ग आहे तो सरकारपासून समाजापर्यंत कोणाच्याही खिचगणीमध्ये नाहीये. तर अशा जे काही कार्य करणारे शिक्षक आहेत यांना आपण सलाम करूयात आणि त्यांनी जे काही कर्तव्य केलं आहे याविषयी आपण एक या सगळ्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांविषयी आपण आदर बाळगूयात आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण त्यांचा एक सन्मानच करूयात किंवा
आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी एक जी काही सकारात्मकतेची अथवा आपुलकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहणं हे आपल्या सगळ्यांचं सुद्धा आज कर्तव्यच मानू आपण, की या शिक्षकांसाठी सरकारने योग्य ती पावले उचलावीत अशी आपण अपेक्षा करूयात. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हा आपल्याला जगाचे दर्शन घडवून देत असतो. आपल्याला संस्कार किंवा सुशिक्षित म्हणा किंवा आपल्याला जे काही एक साक्षर म्हणून आपली एक ओळख निर्माण होते ती या सगळ्या गुरुजनांमुळेच होते. तर अशा गुरुजनांचा जीव हा वाचवणे किंवा त्यांना एक योग्य प्रकारचे जे काही उपाययोजना आहेत, त्यांना जे काही संरक्षणाची जबाबदारी आहे, तर ही आता फक्त सरकारची नसून ती आपल्या सर्वसामान्य जनतेची सुद्धा आहे. तर त्या कारणासाठी आपण त्यांना हवे तेवढं सहकार्य करूयात. तसेच आपल्यामुळे जास्तच परिस्थिती बिकट होणार नाही याची सुद्धा काळजी घेऊयात. तर हाच एक आपला या शिक्षकांच्या दृष्टीने त्यांना एक सलाम असेल, की त्यांच्यावर जे काही आता खूप सारे कामाचा बोजा पडला आहे तो कमी करण्यास सुद्धा आपण एक मदतच करू शकतो या अनुषंगाने. तर असं खूप सुंदर असा लेख होता आणि यामधूनच आपण घ्यायचा अन्वय अर्थ असा आहे, की कोरोना काळामधील जे काही मूकयोद्धे आहेत, जे की आपण आता शिक्षकांना म्हणत आहोत, तर या सगळ्यांकडे सरकारचं लक्ष वेधणं हे सुद्धा एक महत्त्वाचीच बाब आहे. तर असंच आपण एक अन्वयार्थ इथे या ठिकाणी घेतला आहे. खूप सुंदर असा अन्वयार्थ होता. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तो आहे की कुतूहल. पर्यावरण शास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण कुतूहल नेहमी पाहतो आणि यामध्ये आपण आज पाहणार आहोत की जैवविविधता आणि प्रदेशनिष्ठता या लेखाखाली शीर्षकाखाली आपण जे काही भारतामध्ये जैवविविधता आहे किंवा प्रदेशनिष्ठा म्हणजे एखाद्या ठिकाणी ठराविक अशा राहणाऱ्या पक्ष्यांविषयी किंवा तेथील जे काही जैवविविधता आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर भारताचा जो काही एकूण भूभाग आहे त्यापैकी पूर्ण भूभाग जो आहे तो कशा 10 जैव भौगोलिक अधिवासामध्ये विभागले गेलेला आहे आणि त्यामध्येच काय की जे काही आपण प्रदेशनिष्ठता म्हणजेच काय एंडेमिझम जे काही म्हणत असतो म्हणजे एंडेमिझम म्हणजेच काय की एखाद्या प्रजातीचा एखाद्या विशिष्ट अशा भौगोलिक भागामधील अधिवास म्हणजेच काय प्रदेशनिष्ठता. आता त्यामध्ये जर बघायचं झालं तर एकशिंगी गेंडा बघायला आपण आसाममध्ये जात असतो, तसे सिंह बघायला आपण गुजरातमध्ये जात असतो. म्हणजेच काय की एखाद्या प्रजातीचा जो काही एखाद्या विशिष्ट अशा भौगोलिक भागामध्ये त्यांचा अधिवास असा राहत असतो त्यालाच आपण काय म्हणूयात की प्रदेशनिष्ठता असे म्हणूयात. कारण हे प्रत्येक ठिकाणी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात का नाही तर एखाद्या ठराविक अशा ठिकाणीच किंवा विशिष्ट अशा भौगोलिक प्रदेशातच पाहायला मिळतात. आता त्यामध्येच आणखी जर आपल्या उदाहरणादाखल बघायचं झालं तर हिमबिबट्या जे काही आहेत त्यांच्यासाठी आपण लेह किंवा लडाख तर ड्रोनचे पक्षी बघायला आपल्याला राजस्थान गाठत असतो. तर या प्रजाती तिथेच का आढळतात असा सुद्धा प्रश्न आपल्याला पडला असेल तर आपण जाणून घेऊयात की याविषयी हा जो काही भौगोलिक स्पष्टीकरण आहे असं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. आता भारताचा जो काही आपण भूभाग आहे तेच की 10 जैव भौगोलिक अधिवासामध्ये विभागले गेले हे आपण सुरुवातीला बघितलं. परंतु काय प्रत्येक भौगोलिक अधिवासाची जी काही एक वैशिष्ट्ये असतात ती वेगवेगळी आढळून येत असतात आपल्याला. त्यामध्येच महत्त्वाची भूमिका जी बजावत असतात तर त्यामध्ये हवामान, पर्जन्यमान, तापमान आणि इतर जैवविविधता या सगळ्या घटकांचा त्यामध्ये समावेश असतो. तर या प्रदेशनिष्ठतेचे मुख्यत्वे अशा 2 प्रकारे वर्गीकरण आपल्याला या ठिकाणी करता येतंय. तर तेच एक काय पहिलं पॅलिओ एंडेमिझम म्हणजेच पॅलिओ म्हणजेच काय अतिपुरातन. तर या प्रकारामध्ये की एखादी प्रजाती अनेक वर्षापूर्वी स्वतंत्र प्रत्येक ठिकाणी आढळत होती. सर्वत्र अशी आढळून येत होती. परंतु काही कारणामुळे काय झाले ती आज केवळ एका विशिष्ट अशा भौगोलिक प्रदेशामध्ये किंवा भागामध्येच आढळते. याचाच अर्थ असा की बाकीच्या भागामधून ती प्रजाती काय झालेली आहे नामशेष झालेली आहे. आता उदाहरणादाखल जर आपल्याला बघायचं झालं तर चित्ता हा प्राणी 7-8 दशकापूर्वी म्हणजे जवळपास 70-80 वर्षापूर्वी भारतात सर्वत्र असे आढळत होता. परंतु काही बेसुमार शिकार आणि त्यांच्या अधिवासाचा विनाश अशा वेगवेगळ्या जे काही कारणामुळे तो सध्या आपल्या देशातून नामशेष झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि आता केवळ आफ्रिका खंडातील गवताळ प्रदेशामध्येच तो आढळतो. चित्ता हा जो काही प्राणी आहे सध्या. तर त्याचप्रमाणे एशियाटिक सिंहाची जी काही प्रजाती आहे ती केवळ गिरच्या जंगलामध्ये सध्या मर्यादित राहिली आहे किंवा त्या ठिकाणी ती आढळत आहे. आता पॅलिओ एंडेमिझमची उदाहरणे अटलांटिक महासागरातील जो काही कॅनरी किंवा आपण बर्मुडा आणि इतर अनेक बेटावर सध्या आढळत आहेत. ह्या पॅलिओ एंडेमिझमची उदाहरणे बघण्यासाठी आपल्याला या ठिकाणी जावं लागणार. तर आता दुसरा जो काही प्रकार आहे त्यामध्ये आहेच की न्यू एंडेमिझम म्हणजेच न्यू म्हणजे काय नवीन. आता यामध्ये काय की एखाद्या
प्रदेशनिष्ठ प्रजातीपासून जी उपप्रजाती आपण निर्माण होते तिचा समावेश असतो याच्यामध्ये. निओ एंडोमिझम म्हणजे निओ म्हणजे काय नवीन. तर यामध्येच असं म्हणणं आहे की सर जे काही चार्ल्स डार्विन यांनी जेव्हा एक निसर्ग वाचायला सुरुवात केली किंवा अनुभवायला सुरुवात केली तेव्हा ते इक्वेडोर या देशामधील काय गॅलापेगॉस द्वीपसमूहावरती तेव्हा ते तिथे राहण्यासाठी होते. तिथे त्यांनी चिमणीसारखे दिसणाऱ्या जे काही फिंच पक्ष्याच्या प्रजातीचा अभ्यास सुरू केला होता. तर फिंच पक्ष्याच्या एकूण 15 प्रजाती या बेटावर वास्तव करून आहेत. या सर्व प्रजातीमध्ये एकंदरीत खूपच साम्य असले तरी त्यांच्या चोचीचे आकार आणि रचना यामध्ये विविधता आढळते. तर असं त्यांनी जो काही या फिंच पक्ष्याविषयी आपले सर चार्ल्स डार्विन यांनी अभ्यास केलेला आहे. तर याचा त्यांनी इथे एक निष्कर्ष सांगितला आहे की उत्क्रांतीच्या ओघात प्रत्येक प्रजातीला विविध प्रकारचे उपलब्ध अन्न भक्षण करणे सुलभ व्हावे यासाठी त्यांच्या चोचीचा जो काही आकार आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा झालेला आहे. तर असेच डार्विन यांनी काय तिथे निरीक्षणाआधारित त्यांनी एक सिद्धांत म्हणा किंवा एक त्यांनी असं अनुभव प्रतिपादने केलेलं होतं. तर आज आपण आपल्या कुतूहल या विषयामध्ये जैवविविधता आणि प्रदेशनिष्ठा याविषयी जाणून घेतलेलं आहे. तर आपल्या पर्यावरण विषयाचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या अभ्यासामध्ये नेहमी सातत्यता ठेवा अशीच एक आशा करतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा केली आहे. चर्चा तुम्हाला कशी वाटली ही जरूर कळवा आणि जर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मी जे काही प्रयत्न करत आहे याच्यातून तुम्हाला थोडाफार जरी अभ्यासामध्ये फायदा जाणवत असेल तर कृपा करून हा जो काही व्हिडिओ आहे हा सध्या तुमच्या मित्रापर्यंत किंवा ज्यांना सध्या आता या टाळेबंदीच्या काळामध्ये घरातून बाहेर पडणे शक्य नसल्या कारणानं, कारण आता प्रत्येक ठिकाणचे जे काही वाचनालय आहेत किंवा ज्या काही लायब्ररीज आहेत जिथे बसून आपण अभ्यास करत असतो सगळ्या हे बंद करल्या असल्या कारणामुळे आता जे काही आपले मित्रपरिवार असतील किंवा आपले जे काही विद्यार्थी असतील यांना त्यांच्या अभ्यासामध्ये एक खंड पडू नये यासाठीच त्यांना चालू घडामोडीविषयी ते नेहमी अपडेट राहावेत याविषयी माझा छोटासा हा एक प्रयत्न आहे. तर माझा मूळ उद्देश हाच आहे की प्रत्येकाने आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवावं आणि आपल्या पद्धतीने जे काही होईल तीच आपण एक दुसऱ्याला मदत करून त्यांना त्यांच्या यशाच्या वाटचालीकडे चालण्यासाठीच आपण मदत करूयात. तर तुम्हाला थोडंफारही मी जे काही कार्य करत आहे यामध्ये एक सत्यता जाणवून येत असेल तर कृपया करून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा की जे याच्यापासून वंचित राहू नयेत आणि त्यांच्या अभ्यासामध्ये सुद्धा खंड पडू नये म्हणून मी जे काही प्रयत्न करत आहे तर या सगळ्यांचा लाभ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचावा हेच एक माझं उद्दिष्ट आहे. धन्यवाद.